राज्यभरामध्ये मोटरसायकल चोरी करणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ताब्यात घेतलेलं आहे। चोरट्याजवळ 20 दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहेत। चोरलेल्या मोटरसायकलीची विल्हेवाट लावणाऱ्या साथीदाराचा शोध पोलीस घेत आहे। पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी परभणी शहरात होणाऱ्या मोटरसायकल चोरीचा आढावा घेऊन गुन्हे उघड करण्याविषयी आदेश दिले होते। त्या अनुषंगाने पोलिसांनी पथक तयार केलं। पथकाने तांत्रिक माहितीचं विश्लेषण करत अखिल मेहबूब शेख याने सदर गुन्हे केल्याचं निष्पन्न केलेलं आहे। त्याच्या विरोधात पुरावे गोळा करत संबंधित आरोपीला ताब्यात घेण्यात आले। 4 पथके तयार करून आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे बीड, लातूर, सोलापूर, परळी, मरुड, बार्शी आदी ठिकाणाहून 20 मोटरसायकलीज हस्तगत करण्यात आलेल्या आहे। यामध्ये परभणी जिल्ह्यातल्या 6, सोलापुरातल्या 2, लातूरमधल्या 2 असे एकूण 10 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। परभणी जिल्ह्यामध्ये मागील काही एक महिन्यापासून मोटरसायकल चोरीचे सत्र सुरू झाले होते। त्यामध्ये पहिल्यांदा शक्यतो कोणत्या कंपनीच्या मोटरसायकल चोरल्या जातात या बाबतीमध्ये जिल्हा पोलीस प्रमुख आदरणीय रवींद्रसिंह परदेशी सर यांनी त्या जागी जाऊन वाहनांचे स्पॉट लोकेशन, जिथे ही वाहनं चोरल्या जातात त्याच भागात ही वाहनं चोरल्या नेमकी का जातात, त्या भागात असणारा व्यवसाय, रहदारी या बाबतीमध्ये सविस्तर अभ्यास करण्याच्या सूचना दिल्या। त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री यशवंत काळेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये आमची LCBची टीम, त्यामध्ये PSI अजित बिरादार, PSI गोपीनाथ वाघमारे आणि मदतीला टीम, सोबत आमची सायबर, सोबत आमची CCTV टीम, या सगळ्या टीमनी याचा अभ्यास केला। आणि या अनुषंगाने प्रॉपर शहरामधून तसेच काही जिंतूर भागातून, काही गंगाखेड भागातून ज्या काही चोरल्या गाड्या गेल्या त्या सगळ्या गाड्यांचा एकत्र डाटा तयार करण्यात आला। ज्या दिवशी ह्या गाड्या चोरल्या गेल्या त्या दिवशी त्या स्पॉटवरून डंप डाटा कव्हर करणे, काही तांत्रिक पुराव्याचा शोध घेणे अशाही काही यामध्ये गोष्टी साधल्या गेल्या। त्या अनुषंगाने परळी, जिल्हा बीड येथील रेकॉर्डवरील आरोपी अखिल मेहबूब शेख व 36 याच्या अनुषंगाने काही माहिती, काही पुरावे त्यामध्ये उपलब्ध झाले। त्यास ताब्यात घेऊन त्यामध्ये चौकशी केली असता त्यांनी परभणी जिल्ह्यातून गंगाखेडमधून अशा बऱ्याच ठिकाणून बऱ्याचशा मोटरसायकल चोरून नेल्याच्या काही बाबी पोलिसांनी व्यक्त केल्या सांगितलेल्या आहेत। त्या अनुषंगाने त्याचा मान्य न्यायालयाकडून 2दा विचार घेण्यात आला आणि त्या अनुषंगाने एक स्वतंत्र टीम तयार करून माननीय पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वामध्ये, मार्गदर्शनामध्ये बीड जिल्हा, इतर सोलापूर जिल्हा या भागातून गाड्यांची रिकव्हरी करण्यात आलेली आहे। आतापर्यंत शक्यतो फॅशन आणि हिरो होंडा कंपनीच्याच गाड्या त्यांनी अधिक चोरल्याची बाब निष्पन्न झाली असून 20 गाड्या आतापर्यंत रिकव्हर झाल्या आहेत आणि साधारणतः अजून 10 गाड्यांची कबुली त्यांनी दिली आहे। माननीय न्यायालयाने त्याला वाढीव PCR देण्यात आला असून पुढील तपास परभणी पोलीस करत आहेत।